अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करून पाहूया. काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. बाळा, तुझे मन खूप पवित्र आहे, खूप निस्वार्थी आहे. तुम्ही ज्या लोकांवर प्रेम करता त्याच्यासाठी तुम्ही तुमचा मोलाचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमचे मनसुद्धा तुम्ही अर्पण करता. पण लक्षात ठेवा, प्रत्येकजण तुमचे हृदय, तुमचे मन समजून घेईलच असे नाही. कधी कधी तुम्ही ज्या लोकांसाठी सर्व काही करता तेच लोक तुमची किंमत ओळखत नाहीत. ते तुमचे प्रेम, तुमची काळजी आणि तुमचं अस्तित्व हे गृहीत धरतात आणि मग तुम्ही विचार करता की मी इतके देऊनही मला काय मिळालं नाही. बाळांनो, आज तुम्हाला एक खूपच सांगत आहोत. जेव्हा एखाद्याला तुमची किंमत कळत नाही तेव्हा त्याच्याशी नाते तोडणं ही क्रूरता नाही, तर ती स्वतःवरची दया असते. स्वतःवर केलेला तो अन्याय असतो. हे लक्षात ठेवा. या जगात सर्व काही बदलते. ऋतू बदलतात, दिवस बदलतात आणि नातीसुद्धा बदलतात. ज्याने एक वेळ तुमचे कौतुक केले असते ते कधी कधी तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतात. पण त्यांना तुम्ही धरून बसू नका. जो तुमच्याकडे पाहत नाही त्याच्यासमोर स्वतःला सिद्ध करत बसू नका. तुमचा वेळच तुम्ही वाया घालवाल. तुमची किंमत कोणीतरी नाकारल्यामुळे ते कधीच कमी होत नसते. लक्षात ठेवा, सूर्याला ढगाने झाकलं की तो त्याचे अस्तित्व हरवतो का? नाही ना. सूर्य आहे तिथेच असतो त्याच्या प्रकाशासोबत, फक्त काही काळासाठी. तू लोकांना दिसत नाही, अगदी तसेच तुझेही तेज तू कायम ठेव. जर काही नाही दिसत, जर नसेल तरी तुझे तेज हे कायमस्वरूपी आहे. बाळांनो, कधी कधी सोडणे हे सर्वात मोठे आशीर्वादाचे पाऊल असते. कारण जोपर्यंत तुम्ही चुकीच्या लोकांना धरून बसलेला असता तोपर्यंत योग्य लोकांना तुमच्या आयुष्यात येण्यासाठी जागाच राहतं. ज्यांनी फक्त तुमचा उपयोग करून घेतला. तुमचे मन दुखवणे त्यांना सोडून द्या, पण दोषाने नाही तर शांततेने, प्रेमाने. त्यांना त्यांच्या कर्माचे फळ तर मिळणारच आणि तुम्हाला तुमचे पुण्य हे मिळणारच. बाळा, तुम्ही एवढे वाईट नाही की कोणाला गमवायला तुम्ही लायक नाही. फक्त तुम्ही तिथे जास्त दिवस थांबला पण तुम्हाला तिथे काहीच किंमत मिळाली नाही. त्यामुळे आता उठा आणि तिथून पुढे जा. मी सोडणं म्हणजे हार नाही, ते म्हणजे तुझ्या आत्म्याचा सन्मान करणे आहे. जो तुझे मन तोडतो त्याचे ओझे वाहत बसणे म्हणजे स्वतःचे आयुष्य जगण्यासारखे असते. त्यामुळे तुझे हे मोलाचे आयुष्य असेल. तू या स्वार्थी लोकांसाठी जळू नकोस. तुला हे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. तुझ्या स्वतःच्या आत्म्याला न्याय फक्त तुम्हीच देऊ शकता. कोणी दुसरा घेऊन तुमच्या आत्म्याला या त्रासातून बाहेर काढणार नाही. ते तुम्हालाच करावे लागणार आहे. तुमचा जन्म फक्त रडत बसण्यासाठी नाही आणि सहन करण्यासाठी झालेला, तर सन्मानाने, सुखाने, आनंदाने जगण्यासाठी झाले. हे कधीच विसरू नका. बाळा, तुझ्या स्वतःला आज तू एक प्रश्न विचार की मी जे या लोकांसाठी एवढे मनापासून करत आहे त्याची किंमत या व्यक्तींना कधी कळली आहे का? जर या प्रश्नाचे उत्तर नाही असे असेल तर शांतपणे मागे वळ. कारण सर्वजण या लोकांसारखे स्वार्थी नसतात. या जगात अशीही व्यक्ती तुला पुढे जाऊन भेटतील ज्यांना तुझी कदर असेल, तुझी किंमत असेल. पण त्यासाठी तुला आधी तुझा मार्ग बदलावा लागेल. बाळा, आनंदाने, सन्मानाने भरलेले आयुष्य आम्हाला तुझे झालेले पाहायचे आहे. त्यासाठी तुला या स्वार्थी लोकांपासून दूर जावे लागेल आणि तू काळजी करू नकोस. कधीच मला एकटे समजू नको. जसं तुझी ही आई नेहमी
तुझ्यासोबत खंबीर उभी आहे. आम्ही तुला योग्य मार्ग दाखवतच राहू. तू फक्त तुझ्या आईवर पूर्ण विश्वास ठेव. आमचे म्हणणे ऐक. तुझे कल्याणच होणार. काळजी करू नकोस बाळा. तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, ज्यांना तुमची किंमत नाही त्यांना सोडायला शिका, पण स्वतःला कधीही तुम्ही सोडू नका. बाळ, तुझे मन खूप नाजूक आहे, पण त्यासाठी अफाट शक्ती देखील आहे. आम्ही तुम्हाला केवळ सहन करण्यासाठी नाही तर जागे होऊन चमकण्यासाठी जन्म दिलेला आहे. जो तुम्हाला कमी समजतो त्याचं तुमच्याशी नातं तुटली तरी तुमचे काही नुकसान नाही, तर ते तुझ्या मोक्षाचा आरंभस्थान आहे. हे लक्षात ठेव बाळांनो. ज्यांनी तुम्हाला दुखवले त्यांना तुम्ही क्षमा करा, पण त्याच्याकडे तुम्ही पुन्हा परत कधी जाऊ नका. कारण क्षमा म्हणजे मनाचे शुद्धीकरण आणि परत म्हणजे जुन्या जखमा उघडणे. स्वतःचा सन्मान उधळून लावल्यासारखं आहे. बाळा, तुम्ही देवाची निर्मिती आहात. तुझ्या आयुष्य खूप मौल्यवान आहे की ते कुणाच्याही नाकारण्याने थांबवायला नको. तुम्ही पुढे चालत चला आणि पहा नवीन माणसे, नवीन संधी, नवीन आनंद तुझ्या मार्गावरील. बाळा, आजचा दिवस तू लक्षात ठेव. ज्यांनी तुझी किंमत कळाली नाही त्याला सोडायला शिक, तेव्हा तुला सगळं मोठं सुख मिळेल. स्वतःचा सन्मान परत मिळवण्याचे सुख. त्यामुळे बाळा, तुझ्या स्वतःवर तू प्रेम कर, स्वतःला माफ कर आणि आमच्या चरणावर तुझ्या दुःखाचं सर्व भार तू ठेवून पुढे चालत राहा. आमचा आशीर्वाद साथ तुझ्यासोबतच असणार आहे. स्वतःला कधीच एकटं समजू नकोस. तू काळजी करू नकोस. तुझ्या सर्व वेदनेचे रूपांतर मी प्रकाशात करीन. तू फक्त विश्वास ठेव. सर्व काही तुझे चांगलेच होणार. तू निश्चिंत राहा. बाळा, तुझ्या आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. तुझे कल्याण. भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्याच्या आयुष्याला नवीन दिशा मिळेल, तर त्याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असे स्वामीचे संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेल. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो. तुमची सर्व स्वप्न लवकरच पूर्ण हो. आपले स्वामीची कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो, हे स्वामी चरणी प्रार्थना करतो. तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो.